श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपल्या घरात शांत स्वभावाची माणसं जर असतील तर प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, शांत स्वभावाची माणसं असेल तर घर शांत पाहायला मिळतं. पण आयुष्यात शांत स्वभावाची एखादी व्यक्ती ज्यावेळी आपल्या घरामध्ये असतं तेव्हा घर प्रत्यक्षात बघा कटकटीत वातावरण जे खेळतं असतं ते सर्व निघून जातं. कारण का? घराची शोभा वाढवण्यासाठी घर आपलं स्वच्छ असणं आवश्यक आहे. घर कसं असावं? घर नीटनेटकेपणा असणं आवश्यक आहे. घरामध्ये आपल्या पाहुणे येत असतात, आजूबाजूचे येत असतात, मित्रमैत्रिणी येत असतात, नातेवाईक येत असतात. जर आपण घराची शोभा वाढवली नाही, घर अस्ताव्यस्त पडून दिलं, इकडचा पसारा तिकडचा पसारा, घरामध्ये खेळतं वातावरण राहील का? नाही आहे. त्याचबरोबर घरात जर बघा एखादी व्यक्ती जर रागीट असेल आणि एखादी व्यक्ती जर शांत असेल, आवाज कोणाचा असतो? जो व्यक्ती रागीट आहे त्या व्यक्तीचा, बरोबर. शांत व्यक्ती काय करते? फक्त ऐकून घेते. आणि रागीट व्यक्ती काय करत असते? जोरात बोलत असते. आपलं बोलणं शेजाऱ्यांना कळतं. समर्थ म्हणाले, आपण काय विचार करणार? शांत स्वभावाची व्यक्ती काय जाणून घेईल, काय विचार करेल? हळू बोल, बाजूच्यांना आवाज येता कामा नये. परंतु जी रागीट व्यक्ती असते त्या व्यक्तीला कंट्रोल होत नाही. समर्थ म्हणाले, का भाग दिलेला आहे? कारण विषय विकार आढळले. क्रोध, मत्सर, राग का आला? परंतु प्रत्यक्षात त्याचबरोबर कुटुंबामध्ये एकता आणि शांतता टिकवण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा मार्ग आपण शोधला पाहिजे. नुसता राग व्यक्त करून एखाद्याशी जोरजोरात बोलून ते कार्य सफल होईल का? जो प्रश्न होता त्याचं उत्तर मिळेल का? नाही मिळणार. समर्थ म्हणाले, घरात शांत स्वभावाची माणसं खरंच असली पाहिजेत. आणि जर नसतील तर बघा प्रत्यक्षात आपल्याला त्यांचा राग, त्यांचा मत्सर आपल्याला शांत करता आलं पाहिजे. आता आपण काय विचार करणार? आपण कसं शांत करणार? हो, करू शकतो. जर त्याच्या प्रश्नाला जर तू उत्तर दिलं नाही तर ती व्यक्ती जी रागात बोलणारी आहे ना, ती शांत राहील. आणि जर तू उत्तराला उत्तर देत राहिलास ना तर त्या व्यक्तीला अजून राग येईल. म्हणून समर्थ म्हणाले, ज्या घरामध्ये एकता असेल, शांतता असेल ना, त्या घरामध्ये त्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती फास्ट होते. आपण एखाद्या गोष्टीमध्येच अडकून राहतो. हे काम झालं नाही, ते काम झालं नाही, असं झालं तसं झालं, तोच विचार दिवसभर सकाळपासून रातपर्यंत. परंतु आपली परिस्थिती पाहून आपली प्रगती तिथल्या तिथेच राहते, बरोबर की नाही? जीवनात आपल्या आयुष्यात जसे बघा दिवस येत जातात, रात्र येते निघून जाते, तशी आपली प्रगती सुद्धा होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपली ज्याप्रमाणे बघा कारणं काय असतात? मुलगा ऐकत नाहीये, मुलगी ऐकत नाही, बायको ऐकत नाही. का? समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात आपण जर जाणून घेतलं, शांत स्वभावाने विचार जर आपण केला तर घरामध्ये एकता टिकवण्यासाठी आपण अनेक कारणं शोधतो. कधी कधी पैशावरून होते, कधी कधी एखादी वस्तू घरात आणल्यानंतर बघा ती वस्तू जर खराब असेल त्या गोष्टीवरून होत असते. समर्थ म्हणाले, कठीण प्रसंग येत असतात, जात असतात, परंतु कोणालाही दोष देणं बरोबर नाही. जर आपण जास्त गोड बोलण्याचा प्रयत्न केला तर बघा शेवटी काट्याला काटा लागतोच. दुसरे लोक आपल्याला बघा प्रत्यक्षपणे कधी फसवून जातील कळणार नाही. मग आपण विचार करणार, अरे मी तर बरोबर बोललो होतो. परंतु
आपला वापर बघा, प्रत्यक्षात त्यांचा स्वभाव आपल्याला आपण जर पाहायला गेलो, आपण एकमेकांशी गोड बोलण्याचा प्रयत्न केला की नाही, बरोबर? परंतु समोरच्या व्यक्तीने आपल्याकडे पाहूनच आपला गैरफायदा घेतला. म्हणून समर्थ म्हणाले, आपण आपल्या कुटुंबाबरोबर उत्तम प्रकारे नाते जपलं पाहिजे. आपल्या घरातील मुलं असतील, मुली असतील, पत्नी असतील, आईवडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, उत्तम अशी नातं टिकवणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये होणारा वाद जर आपण बाहेर नेण्याचा प्रयत्न केला, 4 गोष्टी लोकांना सांगितल्या, काय होईल? लोकांची मजा होईल. आपले प्रश्न सुटणार नाहीयेत. त्या सुटतील? नाहीये. समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, ज्या प्रकारे प्रत्येक पुरुषाला स्त्री हवी असते आणि प्रत्येक स्त्रीला पुरुष हवा असतो, बरोबर की नाही? नातं जपलं पाहिजे. नवरा बायको असेल, पती पत्नी असतील, बहीण बहीण असेल, भाऊ बहिणी असतील, म्हणजे विचार जर करा, हे नातं कुठे पाहायला मिळतं? ज्या घरात वाद नाही तिथे. परंतु आपलं क्षुल्लक कारणावरून भांडणं होतात आणि ते भांडणं रात्रीपर्यंत टिकत असतात. नंतर मग जैसे थे. म्हणून समर्थ म्हणाले, कुटुंबामध्ये संस्कारी व्यक्ती का असणं आवश्यक आहे? संस्कार आणि शिकवण देणारी व्यक्ती का हवी? जेणेकरून कुटुंबामध्ये आपल्याला काहीच कमी पडणार नाही. काय कमी पडतं? काय कारण आहे? पैसा नाहीये म्हणून गोष्टी कमी पडतात. परंतु आपल्या स्वभावामध्ये कमी पडण्याचं कारण म्हणजे पैसा आहे का? नाहीये. आपल्या स्वभावामध्ये बदल करण्यासाठी आपल्याला संस्कार आणि शिकवण्याची गरज आहे, बरोबर की नाही? म्हणून आपल्या कुटुंबावर सुद्धा बघा, वाईट वेळ येत असते, कठीण काळात कठीण परिस्थिती निर्माण होत असते. मग आपल्या कुटुंबाला आधार देण्याची गरज, प्रत्यक्षात आपला देह उत्तम असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? कारण बघा, एखादी व्यक्ती जर आपल्या घरात आजारी पडली, सर्वात सोपं उदाहरण समर्थाने उत्तमाचं दिलं. आपल्याच घरातली मुलगी किंवा आपल्याच घरातला मुलगा, बघा, आपण रस्त्यातून जात असताना आहे ना, आपल्या हाताला हात धरून लहान मुलगा किंवा लहान मुलगी असते बघा, हाताला हात धरून जात असताना ते अचानक बघा खाली पडते, बरोबर की नाही? मुलगा असो मुलगी असो. आपण काय करतो? किंवा आपण बघा एखाद्या ठिकाणी बसलेलो असतो आणि मुलं मुली बघा, लहान लहान मुलं मातीमध्ये खेळत असतात आणि ते अचानक पडतात, मग ती रडत येतात. मग आपण काय करत असतो? त्यांना अजून ओरडतो, अजून एक धपाटा देतो. अहो लागले, पाहिलं पाहिजे, बरोबर की नाही? परंतु आपली मुलं आपली मुली बघा प्रत्यक्षात घाबरतात की आता आई ओरडेल, बाबा ओरडतील. राग, समर्थ म्हणाले, राग मत्सर क्रोध बाजूला ठेवा. आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला संवेदनशील, त्याचप्रमाणे आपल्यावरती असणारे संस्कार टिकवणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येक परिस्थिती, ज्याप्रमाणे आपल्यावरती येणारा जो कठीण काळ असेल, कठीण परिस्थिती असेल, एखादी व्यक्ती ज्यावेळी आपल्या घरात आजारी पडते तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीची जाणीव होते, बरोबर की नाही? की बाबा या व्यक्तीशी उत्तम प्रकारे वागलं पाहिजे. आपण रागाच्या भरात बोललो, परंतु त्या व्यक्तीला आज ताप आला, आजारी पडली, तेव्हा आपल्याला खरी जाणीव होते की बोललो नसतं तो बरं झालं असतं, बरोबर की नाही? काही व्यक्ती बघा मनावर घेत असतात आणि मनावर घेतलं की बघा शरीराला त्रास होतो. म्हणून समर्थ म्हणाले, कोणालाही बोलताना विचार करून बोलत जा. विचार असा कर की जेणेकरून बोलल्यानंतर तुला विचार करावा लागणार नाही. म्हणून परिस्थितीनुसार कसं बदलायचं, परिस्थितीनुसार कसं वागायचं, हे आपण जाणलं पाहिजे. कारण चांगले कर्म करण्यासाठी आणि योग्य मार्गावर चालण्यासाठी लोक आहेतच, उत्तम प्रकारे साथ देणारच आहेत. परंतु आर्थिक संकटात जेव्हा आपला देह खचून जातो, त्यावेळी बघा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी शेवटी आपल्यालाच पार पाडावी लागते, तेव्हा लोक येत नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या भावनांची काळजी घेणारे लोक ही आपलीच असतात. आपल्याच घरातली कुटुंबातील सदस्य खंबीर राहत असतात आणि त्याचप्रमाणे आपला स्वभाव
आपल्यालाच बदलायचं आहे. आपलं नेतृत्व, त्याचप्रकारे आपल्यावर असणारी जी जबाबदारी आपल्यालाच पार पाडायची आहे. म्हणून जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये समतोल कसा राहील हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून मनात काही एखादा विषय आणि त्याचप्रमाणे त्या विषयाचा राग अजिबात धरता कामा नये. कारण घर असावे घरासारखे, बरोबर की नाही? जसं आपण एखाद्या फुलाकडे पाहतो, त्या फुलाकडे पाहिल्यानंतर बघा मन कसं टवटवीत होतं, तसंच आपलं मनसुद्धा ताजंतवानं असणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.